निर्णय आहेत. मी अजून बोललो नाही, बोलणार देखील नाही. पण वेळ पडली तर सोडणार पण नाही, हे पण सांगतो आज. हे पण सांगतोय आज. बाळासाहेब तुमच्या बाबतीमध्ये बाहेर काय काय बोलले इथं आतमध्ये आहे. मला ते बोलायला लावू नका, मला ते बोलायला लावू नका. आणि म्हणून काल जे अनावधानाने बोलून गेलो मी, ती चूक नाही, ते वास्तव आहे. ते वास्तव आहे, हे घडलं आहे. त्यांनी तुम्ही डॉक्टरांना विचारून घ्या की बाळासाहेब गेल्यानंतर डॉक्टरांनी प्रेस घेऊन का जाहीर केलं नाही. त्यांचं कारण उद्धवजींनी द्यावं ना. मला नाही देऊ शकणार, महाराष्ट्राला द्यावं, नाही देऊ शकणार. जे बोललोय ते वास्तव आहे. हाताचे ठसे घेतलेत की नाही उद्धवजी? तुमचा मुलगा आहे ना, तो बछडू, त्याच्या डोक्यावरती हात ठेवून शपथ घेऊन सांगा की बाळासाहेबांचे हाताचे ठसे तुम्ही घेतलेत की नाही. आणि घेतले असाल तर त्याचं काय केलं? ते महाराष्ट्राला कळू देत. मी नाही बोलणार, ते हळूहळू देईल. ते हे वास्तव आहे सगळं. ही कसली कुठली भूमिका आहे ती? त्यांना विचारतो कोण? या अंगावर सोडली नाही. त्याचा घाबरण्यापैकी मी नाही, आमदार सुद्धा नाहीये बांधणार. मी भगवान झेंड्याचा शिपाई म्हणून निर्वातपणे शिवसेना प्रमुखांचा साथ दिलेली आहे. खंबीरपणे पाठीशी उभारलेला आहे मी. माझ्याकडून असं खोटं पाप कदापि घडणार नाही, कदापि घडणार नाही. मी पुन्हा एकदा महाराष्ट्राला सांगतोय आज, तेव्हा उद्धव नेमका काय आहे ते हळूहळू महाराष्ट्राला समजेल, हळूहळू महाराष्ट्राला कळेल. तर मी पुन्हा सांगतोय, उद्धवजी या समोर बोला, मग मीही बोलतो. होऊन जाऊ देत, होऊन जाऊ देत. धन्यवाद. मी जेवढा होतो तेवढा बाबासाहेब आले होते अशी माझी माहिती आहे. आपण त्यांना विचारून घ्या. ज्येष्ठ नेते जे आता त्यांच्या पक्षात आहेत, त्यात शिवसेनेत आहेत. होय, आहेत होते का? मी आता नावं घेणार नाही कोणाची. पण तुमच्या वक्तव्याला मी नावं घेणार नाही कोणाची.